नमस्कार. मी मिसेस डॉक्टर अमित. आज आपण हेली-गुब्बी ज्वालामुखीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. विचार करा, एक ज्वालामुखी जो हजारो वर्षांपासून शांत होता आणि आता अचानक त्याने जणू काही संपूर्ण जगाला एक संदेश पाठवला आहे. जमीन फाटली आहे हे शब्द आहेत तिथल्या प्रत्यक्षदर्शींचे. कल्पना करा, अचानक जमीन दुभंगते. या एका वाक्यातूनच त्या घटनेची तीव्रता आणि तो धक्का किती मोठा असेल याचा अंदाज येतो. किती काळ? तर तब्बल 12,000 वर्षे. हो, इतक्या प्रदीर्घ काळानंतर हा ज्वालामुखी पुन्हा जागा झाला आहे. म्हणूनच तर या घटनेला एक ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालंय. तर हा जो अनपेक्षित उद्रेक झाला, नक्की काय घडलं त्या दिवशी आणि सुरुवातीला इतका गोंधळ का उडाला होता? चला जरा तपशिलात जाऊन पाहूया. ठीक आहे, तर नेमकं काय घडलं ते पाहूया. तारीख होती 23 नोव्हेंबर 2025. ठिकाण इथिओपियामधील हेली-गुब्बी ज्वालामुखी. आणि अचानक हा ज्वालामुखी जागा झाला. गंमत म्हणजे सुरुवातीला इतका गोंधळ होता की नक्की कोणता ज्वालामुखी फुटलाय हे शास्त्रज्ञांनाही कळत नव्हतं. आणि त्यातून उडालेली राख ती तर तब्बल 15 किलोमीटर उंच गेली, म्हणजे जवळपास 50,000 फूट. कल्पना करा किती मोठा स्फोट असेल तो. आणि इथेच एक मोठं आश्चर्य दडलंय. हेली-गुब्बी हा खरं तर एक शील्ड ज्वालामुखी आहे. म्हणजे काय? तर साधारणपणे यातून लावा रस अगदी शांतपणे, हळूवारपणे वाहत येतो. पण यावेळी असं झालं नाही. यावेळी झाला एक प्रचंड मोठा स्फोट. शास्त्रज्ञांनाही हाच प्रश्न पडलाय की असं का घडलं असावं. मग प्रश्न हा आहे की असं का झालं? हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं खोलवर जावं लागेल. या ज्वालामुखीच्या खाली असलेल्या प्रचंड भूवैज्ञानिक शक्तींचा विचार करावा लागेल. आपण बोलतोय ग्रेट आफ्रिकन रिफ्टबद्दल. हा जो भाग आहे ना, त्याला ईस्ट आफ्रिकन रिफ्ट झोन असं म्हणतात. आता हे नाव जरी मोठं असलं तरी संकल्पना अगदी सोपी आहे. असं समजा की ही एक प्रचंड मोठी दरी आहे जिथे आफ्रिका खंड अक्षरशः मधोमध दुभंगत आहे, हळूहळू पण निश्चितपणे. आणि हे का घडतंय? तर यामागे आहेत 3 महाकाय टेक्टॉनिक प्लेट्स, न्यूबियन, सोमाली आणि अरब. या तिन्ही प्लेट्स एकमेकांपासून हळूहळू दूर सरकतायत. जणू काही निसर्गाचं एक संथ पण शक्तिशाली नृत्यच सुरू आहे. आणि या नृत्याचा परिणाम काय होतो? तर जशा या प्लेट्स दूर जातात तसं पृथ्वीचं कवच खेचलं जाऊन पातळ होतं. आणि मग काय? आतून धगधगणारा मॅग्मा वर येण्यासाठी एक मोकळा मार्ग तयार होतो. याच कारणामुळे या संपूर्ण प्रदेशात इतके ज्वालामुखी सक्रिय आहेत. हा झाला भूगर्भाचा भाग. पण या घटनेचा अर्थ फक्त इतकाच मर्यादित नाहीये. चला आता थोडं मागे जाऊया आणि या एका उद्रेकाला नैसर्गिक आणि मानवी इतिहासाच्या विशाल पटावर ठेवून पाहूया. हे जणू काही गहन काळाचे प्रतिध्वनी आहेत. हे खरंच थक्क करणारं आहे. बघा, सुमारे 65,000 वर्षांपूर्वी याच प्रदेशातून आधुनिक मानवाने आफ्रिकेबाहेर पहिलं पाऊल टाकलं. मग साधारण 12,000 वर्षांपूर्वी जेव्हा हा ज्वालामुखी शेवटचा सक्रिय होता तेव्हा पृथ्वीवरचं हिमयुग संपत होतं. आणि आता आपल्या या तथाकथित अँथ्रोपोसीन युगात, म्हणजे मानवी प्रभावाच्या युगात, तो पुन्हा जागा झालाय. हा ज्वालामुखी जणू काही भूतकाळ आणि वर्तमान यांना जोडणारा एक दुवाच आहे. हे 2 शब्द महत्त्वाचे आहेत. होलोसीन म्हणजे हिमयुगानंतरचा तो काळ जेव्हा हवामान बऱ्यापैकी स्थिर होतं, आणि अँथ्रोपोसीन म्हणजे आपला सध्याचा काळ, जिथे मानवी हस्तक्षेपामुळे पृथ्वीच्या भूशास्त्र आणि पर्यावरणावर प्रचंड प्रभाव पडतोय. हा ज्वालामुखी जागा होऊन आपल्याला या 2 युगांमधला अंतरच जणू काही दाखवून देतोय. बरं, इतिहासातून पुन्हा वर्तमानात येऊया. या उद्रेकाचा तात्काळ परिणाम काय झाला? ही राख, हा धूर कुठे कुठे पसरला. तो एक ढग होता जो जणू काही जगभर फिरला. आणि विश्वास बसणार नाही, पण या ज्वालामुखीच्या राखेच्या ढगांना आफ्रिकेपासून भारतापर्यंत पोहोचायला किती वेळ लागला असेल? फक्त 2 दिवस. हो, केवळ 2 दिवसात. हे कसं शक्य झालं? कारण ती राख तब्बल 15 किलोमीटर उंच गेली होती आणि ती थेट जेट स्ट्रीममध्ये पोचली. आता जेट स्ट्रीम म्हणजे काय? तर वातावरणाच्या वरच्या थरात वाहणाऱ्या अतिशय वेगवान वाऱ्यांचा प्रवाह, जणू काही आकाशातला एक सुपर हायवेच. आणि या हायवेवरूनच ही राख हजारो किलोमीटरचा प्रवास करून गेली. या ढगांचा प्रवास बघा. इथिओपियातून निघाले, लाल समुद्र ओलांडला, येमेन आणि ओमानवरून पुढे सरकले, पाकिस्तानवरून वाहत आले आणि अखेर भारताच्या आकाशात पोहोचले. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते: निसर्गाच्या शक्तीला देशांच्या सीमा वगैरे काही माहीत नसतात. आणि याचे परिणाम तर तात्काळ दिसायला लागले. सगळ्यात आधी हवाई वाहतूक ठप्प झाली. कारण ही ज्वालामुखीची राख विमानाच्या जेट इंजिनमध्ये गेली तर ती वितळून इंजिन बंद पाडू शकते. म्हणजे किती धोकादायक. दिल्लीसारख्या शहरांमध्ये जिथे आधीच प्रदूषण आहे, तिथे या राखेमुळे हवेची गुणवत्ता आणखीनच खालावली.
आणि स्थानिक लोकांचं तर मोठं नुकसान झालं. त्यांच्या शेतजमिनींवर, चराऊ कुरणांवर राखेचा थर जमा झाला. तर ह्या सगळ्या माहितीमधून आपल्याला काय शिकायला मिळतं? हा ज्वालामुखी आपल्याला एक आधुनिक आठवण करून देतोय. आपल्या ह्या तंत्रज्ञानाच्या युगात ह्या घटनेचा सखोल अर्थ काय आहे याचा विचार करणं महत्त्वाचं आहे. जरा विचार करा, ज्या 12,000 वर्षांपासून हा ज्वालामुखी शांत होता, त्या काळात आपण मानवजातीने काय काय केलं? आपण शेती करायला शिकलो, मोठमोठी साम्राज्य उभारली, औद्योगिक क्रांती केली आणि आज तर आपण एका डिजिटल जगात वावरतोय आणि तो मात्र शांत होता. आणि मग तो जागा होतो आणि आपल्याला एक गोष्ट आठवण करून देतो. निसर्गाची शक्ती दाखवते की 4,000 किलोमीटर हे काहीच अंतर नाही. मानवाने आखलेल्या देशांच्या सीमा, अंतर हे सगळं निसर्गाच्या विराट शक्तीपुढे किती क्षुल्लक आहे हेच यातून दिसतं. आणि म्हणूनच हा शेवटचा प्रश्न खूप महत्त्वाचा ठरतो. आजच्या या मानवी प्रभावाच्या युगात जिथे आपण स्वतःला या ग्रहावरची सर्वात मोठी शक्ती समजतो, तिथे हा 12,000 वर्ष जुना ज्वालामुखी आपल्याला काय शिकून जातो? मानव आणि निसर्ग यांच्यातील शक्तीचं संतुलन नेमकं कसं आहे? ही खरंच विचार करायला लावणारी गोष्ट आहे.